विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. यामध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार हा घटक अभ्यासत आहोत. भाग 3 आहे. मागील 2 भाग आपण पाहिलेले आहेत. त्रिकोणाचे कोणकोणते प्रकार आहेत, कोनावरून मापावरून कोणकोणते प्रकार पडतात. त्यानंतर आपण कालच्या भागामध्ये त्यावर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या भागामध्ये त्या पुढील काही प्रश्न आणखी राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545360 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढा माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. चला, आज थोडासा उशीर झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे. एका काटकोन त्रिकोणाकृती शेताच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 10 व 24 मीटर आहेत, तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती. प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न काहीच अवघड नाही. एक काटकोन त्रिकोणाकृती का आहे. शेत आहे. एका काटकोन त्रिकोणाकृती शेताच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 10 व 24 आहेत. प्रश्न काय म्हणते बघा. काटकोन करणाऱ्या बाजू 10 व 24 आहेत, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. प्रश्न काहीच अवघड नाही. प्रश्न एकदम सोपा आहे. तर पहा, काय दिलेलं आहे. काटकोन त्रिकोण आहे. त्या काटकोनाकृती शेताच्या एक काटकोन त्रिकोणाकृती शेत आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 10 व 24 मीटर आहे, तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती. शेताचे काय करायचे आपल्याला, क्षेत्रफळ करायचे. तर मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर मी सूत्र दिलं होतं तुम्हाला. आपल्या काटकोन त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार त्याच्यातल्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला त्याचं दिलं होतं. चला, गवई काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार काय आहे. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या येतात. एक 10 आणि 24 या दोन बाजू दिल्या आहेत. 10 आणि 24 या दोन बाजू दिलेल्या आहेत. मग हे 10 गुणिले 24 काय करा, त्या 2 भाग घाला. कितीला घालता. 2 10ला घालायचं नाही, कारण 10ला घालून पुन्हा गुणाकार अवघड होते. 24ला भाग घाला. 24 बे 1 बे 1 बे 2 4. का बरं अवघड होते. इथं 5 येते. आता इथं 0 10 असल्यामुळं काय झालं, ह्या 12च्या पुढे 0 ठेवता येते. मग क्षेत्रफळ बरोबर गुणाकार पटदिशा. म्हणजे आपल्याला लवकर कसं गणित करता येईल हे आपण थोडंसं आपापल्या डोक्यानं हे करायचं. क्षेत्रफळ बरोबर हे 12 गुणिले 10 दोघाचा गुणाकार. हे 12ला 10 गुणायचं म्हणजे 12च्या पुढे 0 ठेवून द्या. 120 चौरस कशात दिले बाजू, मीटरमध्ये दिले. चौरस मीटर. 120 चौरस मीटर. आलं का लक्षात. म्हणजे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ अशा प्रकारे काढायचं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एका त्रिकोणाचे 3 कोन अनुक्रमे x अंश
60 अंश व 50 अंश आहेत, तर x अंश बरोबर किती? एक त्रिकोण आहे दादा, का आहे? एक त्रिकोण आहे. त्रिकोण हा PQR आहे. त्याचे कोण आहेत 3 कोण, बरोबर आहे. अनुक्रमे x अंश, ह्याचा माप धरा x, ह्याचं धरा 60 आणि ह्याचं धरा 50 अंश, बरोबर आहे. तर x अंश बरोबर किती? x अंश बरोबर गवई, अथर्व, हांडे, व्यवस्थित करा हांडे थोडं. तर काय आहे पहा, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला? तीन कोणांच्या मापाची बेरीज किती असते दादा? 180 अंश. कोणताही त्रिकोण असू द्या, काटकोण असू द्या, समभुज असू द्या, समद्विभुज असू द्या, विशाल कोण त्रिकोण असू द्या, काटकोण त्रिकोण, कोणताही त्रिकोण असू द्या, प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 180 पेक्षा कमी, तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज म्हणतो, 180 पेक्षा कमी राहत नाही आणि जास्ती राहत नाही. मग आपल्याला काय दिलं इथं? हे x अंश अधिक 60 अंश अधिक 50 अंश बरोबर 180 अंश. मग आता हे x अंश अधिक ह्या दोघाची बेरीज करा, 60 आणि 50 किती झाली? 110 अंश बरोबर 180 अंश. मग आता x ची किंमत काढायची. x अंश बरोबर हे 180 बरोबरच्या पुढचं जसं तसं हे 110 इकडे अधिक होतं, पुढे जाऊन काय झालं त्यानं? पुढे जाऊन वजा होईल. पुढे जाऊन काय होईल त्यानं? वजा होईल, वजा 110 अंश. मग x बरोबर, हे शून्यामधून शून्य गेले, शून्य राहिले, 8 मधून 1 गेला 7, 1 गेला 0, म्हणजे x बरोबर 70 अंश. तर x अंश बरोबर 70 अंश हे उत्तर येईल आपल्याला. उत्तर काय येईल? 70 अंश. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. छान, बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. गवई, अथर्व, हुंडेकर, वाकडे, रासकर, लहाडे, नैतिक, मोरे, खानझोडे, रुचिता, उबाळे, प्रांजली, खेडकर, मनवर, वैद्य, ढाकरगे, हुंडेकर, वाकडे, रासकर, खेडकर, निकम. चला, स्वाध्याय कितवा चालू नाही. त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार हा घटक आहे. स्वाध्यायाच्या तासिका आजपासून संध्याकाळपासून चालू होणार आहेत. इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या स्वाध्यायाची तासिका 6 वाजता असेल आणि नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील तासिका 5:30 वाजता ठेवू आपण. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एकास 2 दोनास 3 या प्रमाणात कोणांची मापे असलेल्या त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? पहा, एकास 2 दोनास 3 या प्रमाणात कोणांची मापे असलेला त्रिकोण. इथं आपल्याला प्रमाण दिले. काय दिले? एकास 2 दोनास 3 या प्रमाणात कोणांची मापे असलेला त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? तर पहा, कोणाच्या मापाची समानपट, कोणाच्या मापाची समानपट बरोबर आपण x धरू, बरोबर आहे. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आताच पाहिल्या आपण किती असते? 180 अंश असते, बरोबर आहे. तर मग आता समानपट म्हणल्यावर हे 1x अधिक 2x अधिक
3x बरोबर हे 180 अंश, हे 180 अंश. ह्याची बेरीज करा. 1x 2x 3x किती झाले? हे 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6x बरोबर 180 अंश. मग x बरोबर हे 180, हे 6 गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं? भागिले. x बरोबर 6 1 6, 6 3 18 0. x बरोबर 30 अंश. म्हणजे आपल्याला x ची किंमत 30 अंश मिळाली. मग आपल्याकडे काय आहे? हे 1x म्हणजे 30 अंश, 2x बरोबर 2 गुणिले 30 म्हणजे 60 अंश. त्यानंतर 3x बरोबर 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश. म्हणजे हा काय आहे? 30 अंश, 60 अंश, 90 अंश. मग आता हा कोणता त्रिकोण आहे? हा कोणत्या त्रिकोणाचे माप आहे? 1 2 2 3, काय म्हणते? 1 2 2 3 या प्रमाणात कोणांची मापे असलेला त्रिकोण. तर हा कोणता असेल हो? काटकोन असेल का? तर काटकोनच असेल, कारण की 90 अंश मापाचा कोन आलेला आहे ना इथं. 90 अंश मापाचा कोन आलेला आहे, म्हणून हा काय आहे? काटकोन त्रिकोण असेल. इथं 90 अंश मापाचा कोन आलेला आहे, म्हणून हा काटकोन त्रिकोण असेल. आलं का लक्षात? एक जरी कोन 90चा असेल तिथं तरी तो काटकोन होतो. चला, अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. आलं का लक्षात? गजानन हुंडेकर, ओमकार, रुचिता. चला, लघुकोन कसे येईल बाळा? लघुकोन 90 अंशापेक्षा लहान. तिन्ही कोणाचं माप लघुकोन त्रिकोण कधी येतं? तिन्ही त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 90 अंशापेक्षा कमी असला, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान असला पाहिजे, तर तो लघुकोन येतो. काटकोन त्रिकोण 90 अंश असल्यामुळे तो काय असतो? काटकोन त्रिकोण. जगदाळे, श्रेयस, सोळंके, मोळवणे, काटकोन, वाकडे. आलं का लक्षात? येवले, खेडकर. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 13. एका काटकोन त्रिकोणाची मापे 4:5, 5:6 या प्रमाणात आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोनांच्या मापाची बेरीज किती? पहा. प्रश्न काय म्हणतोय? एका त्रिकोणाच्या कोनांची माप. एक त्रिकोण आहे, त्याच्या कोनाची माप 4:5, 5:6 या प्रमाणात आहेत, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोनाच्या मापाची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. कोनाच्या मापाची बेरीज करायची. मग काय करू? समजा कोनाच्या मापाची समान पट, म्हणजे तिघाची बी समान पट करू, बरोबर x समजू मानू, बरोबर आहे. आता इथं काय दिले? 4:5, 5:6 दिले. मग काय होईल? आणि आपल्याला माहिती आहे काय आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज. कोनांच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश असते. किती असते? 180 अंश असते. मग इथं आपल्याला प्रमाण दिले. काय दिले? 4:5, 5:6. मग काय होईल? समानपट आपण x धरलेले आहे, मग हे 4x अधिक बेरीज करू तिघाची. हे 5x अधिक 6x बरोबर 180 अंश. बेरीज करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, किंवा 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15x बरोबर 180 अंश. मग x बरोबर 180 भागिले 15. 15 भाग घाला किंवा 5 भाग घाला, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. 5 त्रिक 15,
5 त्रिक 15, 3 उरले 30 झाले, 5 × 30, 3 × 3, 3 × 3, 3 × 6, x बरोबर 12. x बरोबर 12. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये, सर्वात मोठ्या व सर्वात लहान. मग आता हे तिघाची माप काढू. 4x बरोबर 5x बरोबर 6x बरोबर, आता x ची किंमत किती आहे 12. मग हे 4x ची किंमत 12, 4 × 12, 12 चोक 48 अंश. त्यानंतर 5 × 12, 12 पंचे 60 अंश. 6 × 12, 12 सकम 72 अंश. आपल्याला काय म्हणते, सर्वात लहान व सर्वात मोठ्या. सर्वात लहान किती आहे, हे 48 अंश, अधिक सर्वात मोठा किती आहे 72 अंश. दोघाची बेरीज करा. 8 × 2 10ला 0, हातच्याला 1. 8 आणि 2 10ला 0, हातच्याला 1. 7 आणि हातच्या 1 8. 8 आणि 4 12. दोघाची बेरीज काय आली 120 अंश. म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला 120 अंश हे उत्तर येईल आपलं. उत्तर काय येईल 120 अंश हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. कुंडेकर, कोकरे, रासकर, मुळवणे, वाकडे, लहुरे, मंजुळे, हांडे, वाघ, रुचिता, पाटील, उबाळे, भिसे, चव्हाण, ढाकरगे, श्रेयस, जनघटे, रासकर, बोराडे, येवले, गित्ते. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. चला, लाईक केला नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा घटक आहे हा कोण. आज हा त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार हा जर घटक या ठिकाणी संपला तर उद्या आपल्याला कोणता घटक घ्यायचे, तर उद्या आपल्याला चौकोन हा घटक घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे आपल्याला? चौकोन हा घटक उद्या अभ्यासावयाचा आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 3:4 4:5 असे आहे, तर लहान कोनाचे माप किती? चला, वरच्या सारखाच प्रश्न आहे, प्रश्न काहीच अवघड नाही. चला, लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. एका त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 3:4 4:5 असं दिलेलं आहे, तर लहान कोनाचे माप काढा. मग काय करा, कोनाच्या मापाची समानपट बरोबर x मानू. कोनाच्या मापाची समानपट काय करायचं? x समजायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश असते. बरोबर आहे, 180 अंश असते. मग काय करू? 1 1 3:4 4:5 त्याचं गुणोत्तर आहे. मग हे गुणोत्तर काय? 3:4 4:5. मग आपण काय करू? हे एक 3x झाला, एक 4x झाला, एक 5x. का? त्याची समानपट आपण x धरलेली आहे म्हणून काय झाला तो 3:4 4:5 3x 4x 5x. मग आता त्याची बेरीज करू. हे 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर 180 अंश.
कशामुळं? या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. कमी बी राहत नाही, जास्त बी राहत नाही, 180च असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. मग बेरीज करा. हे 3x आणि 4x किती झाले? 7x. त्याच्यामध्ये 5x मिसळा. 7 आणि 5 12. 12x बरोबर 180 अंश. मग x बरोबर हे 12 इथं गुणिले होतं. इथं 12 गुणिले होतं, ते पुढं जाऊन काय होईल? भागिले होईल. 12 भागिले झालं. 12 भाग घाला. 12 1 12, 12 1 12, 12 2 24 जास्त होतं. 12 1 12. 18मधून 12 गेले, किती राहिले? 6 राहिले. 60 झाले. शून्य असल्यामुळं 60 झाले. 12 पंचे 60. मग आपल्याला या ठिकाणी एक्सची किंमत काय मिळाली? एक्स बरोबर 15. ही 15 सगळ्याची समान पट आहे. आता मग काय करू? तिन्ही कोणाचे माप काढू. हे 3x, 4x आणि हे 5x. मग 3x म्हणजे 3 गुणिले 15. 15 त्रिक 45 अंश. 4x म्हणजे 4 गुणिले 15. 15 चौक 60 अंश. आणि 5x म्हणजे 5 गुणिले 15. 15 5 75 अंश. म्हणजे हा काय झाला? तर सर्वात लहान कोणाचे माप? सर्वात लहान कोणाचे माप बरोबर 45 अंश. किती? 45 अंश. तर पहा, आता हा आपल्याला जर असा प्रश्न विचारला, हा त्रिकोण कोणता आहे? हा त्रिकोण कोणता आहे? असा जर प्रश्न आपल्याला असा आला की दिलेला त्रिकोण, एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर दिले, तर हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? तर या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180. तर काय दिले? एकाचं 75 दिले, एकाचं 45 दिले आणि एकाचं 60 अंश दिले. म्हणजे हा कोण कोणता झाला? छान, गवई. तर काय झालं? हे एकाही कोणाचं माप 90च्या पुढं नाही, म्हणून हा काय झाला? लघुकोन त्रिकोण झाला. हा कोणता झाला? लघुकोन त्रिकोण. एकाच प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न. हा कोणता त्रिकोण झाला? लघुकोन त्रिकोण झाला. चला बरं, विद्यार्थी किती आहेत बघा लाईव्ह तास केला. लाईक करत नाही, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला. काळवणे, चिखलविळे, खेडकर, ओमकार, कदम, हांडे, गवई. चला, लहुरे, सुट्टी नाही. चला, 2 ऑक्टोबर आहे, जयंती साजरी करून सोडून देतात. कोकणे, मजगर, श्रेयश, येवले, वाघ, लवाटे. चला, आरू. चला, रुचिता काय म्हणते? शाळेत परीक्षा झाली आणि तुला 50 पैकी 50 गुण मिळाले का? चला, छान. चला, अभिनंदन तुझं. छान अभ्यास करा. जयदीप कांबळे, मंजुळे. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, काय आहे? त्रिकोण ABC मध्ये कोण ACD हा बाह्य कोण आहे. कोण ACD बरोबर 140 अंश आहे. रेख AB समांतर रेख AC. तर एक्सची किंमत काढा. का आहे पहा. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? तर हा एक त्रिकोण आहे. कोणता? ABC हा त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा काय आहे? एक त्रिकोण आहे. बरोबर आहे. तर पुढं आपल्याला काय म्हणतंय की ABC हा एक त्रिकोण आहे
आणि त्याच्यातला ACD कोण आहे, कोण ACD म्हणजे हा इथला कोण बघा, हा कोण काय आहे, एक बाह्य कोण आहे, म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरचा आहे, बाह्य कोण आहे आणि त्याचं माप किती आहे, 140 अंश आहे. त्याचं माप किती आहे, 140 अंश आहे. बरोबर आहे, ह्याचं बरं का, ह्या बाह्य कोणाचं. मग माप कोण ACD बरोबर 140 बरोबर आहे. रेख AB आणि रेख AC, हे रेख AB बाजू पहा, हे बाजू, रेख म्हणजे बाजू AB आणि व बाजू, प्रश्न लक्षात घ्या, सोपा आहे, थोडंसं लक्षात घ्या. बाजू AC, बाजू AC हे काय आहेत, समान मापाच्या आहेत, समान मापाच्या आहेत. म्हणजे हा त्रिकोण कोणता आहे हो, हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे. हा त्रिकोण कोणता आहे, तर हा त्रिकोण कोणता आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. हा त्रिकोण कोणता आहे, तर समद्विभुज त्रिकोण आहे. आलं का लक्षात. मग समद्विभुज त्रिकोणामध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिले, ह्याचं माप 140 अंश दिले. मग पहा इकडं आता, हे B आणि हा D आणि इथं काय केलंय, याचं माप किती दिले, 100. मग हा जो कोण आहे 140चा आहे. मग इकडला कोण कितीचा झाला, कारण की रेषीय जोडीतील कोणाची मापे, रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती येते, 180 अंश येते. किती येते, 180. मग आता मला सांगा, हा 140चा आहे, तर इकडला कोण कितीचा झाला, 180 मधून 140 गेले तर हा राहिला 40चा. म्हणजे या कोणाचं माप काय झालं, 40 अंश झालं. या कोणाचं माप किती झालं, 40 अंश झालं. बरोबर आहे का. मग आपल्याला आता एक कोण मिळाला, इथं तर x दिले. मग या कोणाचे माप किती होते, समद्विभुज त्रिकोणामध्ये काय होतंय की जर समद्विभुज त्रिकोणामध्ये त्याच्या समोरच्या जे बाजू आहेत, समद्विभुज त्रिकोणाच्या त्याच्या जर बाजू समान असतील तर त्याच्या समोर, त्या बाजूच्या समोरील कोणाचे माप कसे असतात, समान असतात. मग हे 40 आहे, ह्या बाजूच्या समोर हे दोन बाजू समान आहेत, बाजू AB आणि बाजू AC समान आहेत. मग ह्या ABच्या समोर 40 अंश, तर ACच्या समोरची बाजू ही आहे, ह्याचं किती झालं, 40 अंश. ह्याचं किती झालं, 40 अंश. मग त्या ठिकाणी आपल्याला राहिलंय किती, आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बघा, रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणून माप कोण B किंवा ACB बरोबर 40 अंश. आलं का लक्षात. त्याच्यानंतर माप कोण ABC बरोबर 40 अंश. हे 40 अंश कसं काढले हे तुमच्या लक्षात आलं का. हे 40 अंश काढलेलं जर तुमच्या लक्षात आलं तर पुढचे प्रश्न लक्षात येतात, म्हणजे पुढचं काय केलं ते लक्षात येते. ते 40 अंश असं काढलं की त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की हे रेषीय जोडीतील कोण आहेत, कोणते, ACD आणि ACB. पहा, कोण ACD व कोण ACB
ए सी डी हा कोण सी आणि ए सी बी कोण ए सी बी हे काय आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत. हे रेषीय जोडीतील तुमच्या लक्ष कोण आहेत. सोपा आहे एकदम, पण समजावं म्हणून मी या सर्व गोष्टी घेत आहे. समजण्यासाठी या सर्व गोष्टी घेत आहे. बरोबर आहे. मग रेषीय जोडीतील इथे लिहिले रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग आता हे कोण ए बी सी आणि कोण ए सी बी हे काय आहेत समान मापाचे झाले, कारण की हा समभुज त्रिकोण आहे. हा कोणता त्रिकोण आहे हा समद्विभुज त्रिकोण आहे. मग त्याच्या समोरासमोरच्या बाजूच्या समोरचे कोण हे समान मापाचे असतात. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची इथं आलेला आहे ऑलरेडी बेरीज 180 अंश असते. मग हे x अधिक 40 बरोबर 180. मग हे x अधिक 80 बरोबर 180. मग x बरोबर 180 वजा 80 x बरोबर 100 अंश. आपलं उत्तर काय आले दादा 100 अंश हे उत्तर येईल. काय येईल x ची काय येईल इथं 100 अंश माप येईल. त्याचं माप काय येईल 100 अंश हे माप येईल. आलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे योग्य. छान. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा आणि आजच्या तासिकेतला शेवटचा प्रश्न. चला 150 पैकी 140 मार्क मिळाले. छान. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी 50 अंश कोण क्यू 53 तर माप कोण पी आर एस चे माप किती पहा. त्रिकोण ह्या पी क्यू आर त्याच्यामध्ये माप कोण पी 50 पी कुठं आहे इथं त्याचं माप काय दिले 50 अंश दिले. बरोबर आहे. कोण क्यू 53 हे कोण क्यू किती झाला 53. बरोबर आहे. तर माप कोण पी आर एस किती पी आर एस किती म्हणजे इथल्या कोणाचं माप काढायचे आपल्याला. तर आत्ताच्या सारखंच काय काढायचं कोण पी आर एस व कोण पी आर क्यू हे रेषीय जोडीतील कोण आहेत. हे काय आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत. मग आता रेषीय जोडीतील कोण आहे तर इथल्या कोणाचं माप आपल्याला माहिती आहे का नाही. मग इथलं काढायचे तर काय काढावं लागेल त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. मग हे इथं काय आहे काहीच नाही मग x अधिक 50 अधिक इथं हे 53 बरोबर 180. मग x बरोबर 50 आणि हे 53 103 x अधिक 103 बरोबर 180. मग x बरोबर 180 वजा 103. मग x मधून हे 180 मधून 103 गेले किती राहिले तर 77 अंश राहिले. मग आपल्याला इथल्या कोणाचं माप 77 अंश मिळालं. इथल्या कोणाचं माप काय झालं 77 अंश मिळालं. मग आपण इथं लिहिले पी आर एस व हे पी आर एस व पी आर क्यू हे रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते. म्हणून कोण पी आर एस अधिक कोण पी आर क्यू बरोबर 180 अंश. मग इथं आपल्याला 77 कोणाचं मिळाले पी आर क्यूचं कोण पी आर एस अधिक हे पी आर क्यू किती मिळालं 77 बरोबर 180 आणि कोण पी आर एस बरोबर 180 वजा 77
कोण PRS बरोबर 103 अंश. काय होईल 103 अंश. आपल्याला PRSचं माप काढा म्हणले. PRSचं म्हणजे इथलं काय होईल 103. हे 77 आणि 103 180 व्हायला पाहिजे ह्याची बेरीज. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पेज. 7 वाजताच्या तासिकेमध्ये परत भेटू आपण. चला.